ती मला म्हणायची, तू मला खूप प्रेम करतोस. पण एक दिवस ती रडत म्हणाली, हे प्रेम नाही, हे वेड आहे. आणि त्या दिवशी माझ्या हातात तिचा हात नव्हता, फक्त माझी चूक होती. ही गोष्ट आहे अशा प्रेमाची, जिथे प्रेम देताना माणूस कधी हळूहळू धोकादायक बनतो आणि त्याला कळत सुद्धा नाही. संध्याकाळची वेळ असायची. सूर्य मावळतीकडे झुकलेला, रस्त्यावर धुळीची हलकी चादर आणि त्या गोंधळात ती. कॉलेजमधून परत येताना ती दररोज त्याच बसस्टॉपवर उभी असायची. पाठीवर बॅग, हातात वही आणि डोळ्यात एक शांतपणा जो कुणालाही दिसत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर मेकअप नव्हता, पण तरीही ती सुंदर होती, कारण तिचं सौंदर्य दिसण्यात नव्हतं, तो तिच्या असण्यात होतं. ती हसायची, अगदी हलकं, जणू कोणाला त्रास होऊ नये असं हसणं. त्या हसण्यात निरागसपणा होता आणि थोडीशी लाजसुद्धा. मी तिच्याकडे पाहायचो दररोज. तिला कधी कळलंच नाही, शब्द न बोलता, नजर न भिडवता, फक्त ती बस येईपर्यंत वेळ मोजत. त्या काही मिनिटात माझं मन तिच्याच भोवती फिरायचं. ती कशी असेल, तिला काय आवडत असेल, ती हसताना खरंच आनंदी असते का? मनात एक विचार हळूच घर करायचा, ती मिळाली तर आयुष्य पूर्ण होईल. तो विचार प्रेम होता का? मला माहीत नाही, पण तो हळूहळू सवय बनत गेला. आधी फक्त पाहणं होतं, मग तिच्याबद्दल विचार करणं सुरू झालं आणि नंतर त्या बसस्टॉपवर तिची वाट पाहणं माझ्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनलं. कळत नकळत तिला पाहणं, तिच्याबद्दल विचार करणं, तिची वाट पाहणं, हे सगळं प्रेमात बदलत गेलं. आणि तेव्हा मला हे कळलंच नाही की प्रेमाची ही सुरुवात एक दिवस वेडाकडेही जाऊ शकते. तो दिवस साधा नव्हता. हात थरथरत होते, शब्द मनात खूप होते, पण ओठांवर यायला घाबरत होते. ती समोर उभी होती, तेच साधे कपडे, तोच शांत चेहरा, पण त्या दिवशी तिच्याकडे पाहताना मन जास्तच भरून आलं. मी खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहून बोललो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. क्षणभर ती शांत राहिली, माझ्या शब्दांची वाट पाहत, आणि त्या शांततेत माझ्या मनात हजार भीती उठल्या. मी सगळं सांगितलं, कसं दररोज तिला पाहायचो, कसं तिची वाट पाहायचो, कसं ती न बोलता माझ्या दिवसाचा अर्थ झाली होती. शब्द अडखळत होते, पण भावना खरी होती. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग ती हसली. ते हसू हलकं होतं, पण त्या हसण्यात मला आयुष्य दिसलं. ती म्हणाली, तू वेगळं आहेस, मला तुझ्याबरोबर सुरक्षित वाटतं. त्या एका वाक्याने माझं सगळं आयुष्य बदललं, जणू मी पूर्ण जग जिंकलं होतं. त्या दिवसापासून सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस सुरू व्हायचे, रात्री गुड नाईट कॉलशिवाय झोप यायची नाही. दररोज भेट, लहान सहान गप्पा, हसणं, एकमेकांच्या हातात हात. तेव्हा कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीही शंका नव्हती, कोणताही ताबा नव्हता. तेव्हा ते प्रेम होतं, खरंच होतं, निर्मळ, निस्वार्थ आणि खूप सुंदर. आणि कदाचित म्हणूनच ते पुढे तुटलं, इतकं जास्त दुखायला. सगळं अचानक बदललं नाही, ते हळूहळू झालं, अगदी नकळत. आधी ती लगेच रिप्लाय द्यायची, माझा फोन वाजला की तिचंच नाव असायचं, पण मग रिप्लाय उशिरा येऊ लागले. 5 मिनटं, 10 मिनटं, आणि मग सीन असूनही शांतता. आणि त्या शांततेत माझं मन अस्वस्थ व्हायचं. फोन हातात घेऊन मी स्क्रीनकडे पाहत बसायचो. दर 2 मिनिटांनी नेट चालू आहे का ते तपासायचो. मनात एकच विचार, ती ऑनलाईन आहे, पण मला रिप्लाय का नाही? मग मेसेज जायचे, कुठे आहेस, थोड्याच वेळाने, कोणाबरोबर आहेस, आणि शेवटी फोन का उचलत नाहीस? ते शब्द प्रश्नासारखे वाटायचे, पण आतून ते संशय होते. मी स्वतःला समजावत होतो, हे काळजी आहे, हे प्रेम आहे, मी तिला गमावू इच्छित नाही. पण खरं सांगायचं तर मी तिला समजून घेत नव्हतो, मी तिला तपासत होतो. ती बाहेर गेली की माझ्या मनात प्रश्न, ती हसली की माझ्या मनात शंका. तिचं आयुष्य तिचं राहिलंच नाही, ते हळूहळू माझ्या भीतीने व्यापलं गेलं. आणि मला तेव्हा कळालंच नाही की प्रेमाचं रूप कधी बदललं.
काळजी नियंत्रणात बदलली होती आणि प्रेम हळूहळू वेड बनत होतं. तो दिवस वेगळाच होता. हवेत काहीतरी जडपणा होता. आम्ही समोरासमोर बसलो होतो, पण मनाने खूप दूर होतो. ती शांत होती, खूप शांत, जशी शांतता वादळाआधी असते. तिने डोळे खाली घातले, काही क्षण शब्द शोधत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, तू बदललास. तो एक वाक्य साधा नव्हता, त्यात तक्रार होती, दुखणं होतं आणि थोडी भीतीसुद्धा. मी लगेच उत्तर दिलं, जरा घाईत, जरा बचावात. मी बदललो नाही, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या आवाजात सत्य होतं, पण समज नव्हती. ती माझ्याकडे पाहत राहिली, डोळे भरले, ओठ थरथरले आणि मग पहिला अश्रू खाली आला. तो अश्रू माझ्या मनावर घाव करून गेला. ती रडत म्हणाली, तू मला श्वास घ्यायला देत नाहीयेस. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मेसेज मला घाबरवतो. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्दच सापडले नाहीत. आणि मग ती वाक्य बोलली, जो आजही छातीत खोल रुतलं गेलं. हे प्रेम नाही, हे घुसमट आहे. तो क्षण थांबून राहिला. आवाज बंद झाला. जग शांत झालं. मला समजावंसं वाटलं, माफी मागावीशी वाटली, पण अहंकार आणि भीती दोघंही आडवी आली. तो शब्द मी विसरू शकलो नाही, कारण तो खोटा नव्हता. तो शब्द छातीत खोल रुतला आणि तिथेच माझ्या प्रेमाला पहिली मोठी जखम झाली. ती अचानक दूर गेली नाही, ती हळूहळू माझ्या आयुष्यातून निसटत गेली. आधी ती मला टाळू लागली. फोन केला तर नंतर बोलते म्हणायची. मेसेजला एका शब्दात उत्तर, कधीकधी उत्तरच नाही. भेटणं कमी झालं. जे दिवस तासांसारखे वाटायचे ते भेटी मिनिटांमध्ये संपायला लागले. आणि तिचं हसणं ते तर पूर्णच हरवलं. पूर्वी माझ्याकडे पाहून डोळ्यांनी बोलणारी ती आता नजरा चुकवू लागली. मी प्रश्न विचारायचो, ती विषय बदलायची. मी समजून घ्यायचा प्रयत्न करायचो, ती शांत राहायची. आणि त्या शांततेत माझं मन तुटत चाललं होतं. एक दिवस तिने मला थांबवलं. आवाजात कंप होता, पण निर्णय ठाम होता. ती म्हणाली, मला हे नातं नकोय. ते वाक्य जोरात ओरडून बोललं गेलं नाही, ते हळू बोललं गेलं, पण त्याचा आवाज खूप दूरपर्यंत गेला. मी काहीच बोललो नाही, ओरडलो नाही, रडलो नाही, कारण त्या क्षणी अश्रूही शब्दांसारखे थांबले होते. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो आणि आतून काहीतरी मोडल्याचा आवाज आला. लोकांना वाटलं मी स्ट्रॉंग आहे, पण खरं सांगायचं तर मी तुटलो नव्हतो. मी पूर्णपणे कोसळलो होतो. शांतपणे, एकट्याने आतून. ती गेली. घरात सगळं तसंच होतं. भिंती, खिडकी, पडदे, पण तरीही सगळं वेगळं वाटत होतं, कारण ती नव्हती. मी फोन उचलला, स्क्रीन लॉक उघडलं आणि सगळ्यात आधी तिचे मेसेजेस दिसले. आज थकल्यासारखं वाटतंय. तू आहेस ना? कॉल करशील का? ते शब्द जुने झाले होते, पण भावना आजही ताज्या होत्या. गॅलरी उघडली, तिचे फोटो, कधी हसताना, कधी माझ्या कॅमेऱ्याकडे लाजून पाहताना. प्रत्येक फोटो एक आठवण होती आणि प्रत्येक आठवण एक जखम. मी तिला विसरायचं ठरवलं. चॅट आर्चिव्ह केला. फोटो डिलीट करायला बोट नेलं, पण हात थांबला. कारण तिला डिलीट करणं म्हणजे स्वतःचा एक भाग मिटवणं होतं. रात्री झोप येईना. डोळे बंद केले की तिचा आवाज ऐकू यायचा. मी एकांत होतो, पण मन एकटं होतं. हसत होतो, पण आतून रिकामं. तिला विसरायचा प्रयत्न करताना मी हळूहळू स्वतःलाच हरवत गेलो. कारण ती गेली होती, पण तिची आठवण माझ्या आत घर करून बसली होती. ती रात्र खूप शांत होती. फोन वाजत नव्हता, कोणी मेसेज केला नव्हता, कोणी वाट पाहत नव्हतं. घरात लाईट बंद होती, फक्त बाथरूममधला पिवळसर उजेड. मी आरशासमोर उभा राहिलो. थकलेला चेहरा, डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि नजर जी स्वतःपासूनच पळत होती. पहिल्यांदा मी स्वतःकडे खरंच पाहिलं आणि मनात प्रश्न उभा राहिला, हळू पण धारदार. मी तिला प्रेम दिलं की तिला बांधून ठेवलं? त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं नाही, पण आठवणी एक एक करून उघडू लागल्या. सततचे फोन, ते प्रश्न, ते कुठे आहेस, ते कोणाबरोबर आहेस. ते प्रेम वाटत होतं मला, पण तिला ते साखळी वाटत होतं. त्या क्षणी पहिल्यांदा कळलं, प्रेमात स्वतःला विसरणं ही मोठी चूक आहे आणि दुसऱ्यांचं आयुष्य ताब्यात ठेवणं तर प्रेमाचं विरुद्ध रूप आहे. मी डोळे मिटले.
श्वास खोल घेतला. मनात एकच विचार आला, मी तिला गमावलं नाही, मी स्वतःला गमावलं होतं. आणि त्या रात्री माझ्या आत काहीतरी बदललं. रडणं नव्हतं, आरडाओरडा नव्हता, फक्त सत्य स्वीकारण्याची शांत वेदना होती. आजही तिची आठवण येते, कधी अचानक, कधी एखाद्या गाण्यातून, कधी त्या बसस्टॉप जवळून जाताना. पण आता छातीत कळ येत नाही, श्वास अडकत नाही. आठवण येते पण वेदना नाही. पूर्वी तिची आठवण जखम उघडायची, आज ती फक्त एक निशाणी आहे. मी काय होतो आणि काय झालो याची. मी थांबून विचार करतो, तिच्या चेहऱ्याबद्दल नाही, तिच्या आवाजाबद्दल नाही, तर मी कसा बदललो याबद्दल. ती माझ्या आयुष्यात काही काळासाठी आली, ती राहिली नाही, पण तिने मला एक मोठा धडा दिला. आज मला हे कळतं, प्रेम सुंदर असतं, ते मन हलकं करतं, ते सुरक्षित वाटायला लावतं. पण ज्या क्षणी प्रेमात भीती येते, शंका येते, ताबा येतो, त्या क्षणी ते प्रेम राहत नाही, ते वेड होतं. आणि वेड दोघांनाही दुखावतं. आज मी तिच्यावर राग ठेवत नाही, स्वतःवरही नाही. फक्त हे सत्य मनात शांतपणे ठेवतो, प्रेम सुंदर असतं जोपर्यंत ते वेड होत नाही. ही गोष्ट जर तुमच्या मनाला लागली असेल तर थांबा आणि एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमचं प्रेम कुणाला सुरक्षित वाटतंय का? लाईक करा, कारण अशा कथा दुर्लक्षात जाऊ नयेत. सबस्क्राईब करा खऱ्या न सांगितलेल्या प्रेमकथा ऐकण्यासाठी. कमेंटमध्ये लिहा, प्रेम की वेड, तुमच्यासाठी काय फरक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.